गोपाळजी. भूक नाही हो मला. तरीही खावं लागेल, स्वतःसाठी नाही, माझ्यासाठी तरी. त्रास होतो आर्या मॅडम. माझा हळवं मन आहे ना, कोणाचं दुःख बघवत नाही मला. बाहेरच्या माणसाचं दुःख बघवत नाही, घरातल्या माणसांचं कसं बघवत सांगा बरं. काळानं पण एका माग एक एका माग एक एका माग एक आमच्या घरावर घात करत सुटलं. ऋतिकचं टेन्शन आलंय. बिचार आई विना पोरग कसं वाढेल ती. हा लालाजी किती दिवस घरात आहेत काय माहिती नाही. सुधाकर दादा पण ड्युटीवरच असतो, घरी नसतो. आधी दारू प्यायचा, आता तर सतत दारू मध्येच असेल ना. त्रास होतो ऋतिकचा विचार करून, सुधाकर दादाचा विचार करून. गोपाळजी, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. थोडा वेळ जाऊ द्या. वेळ हे सगळ्या जखमांवरचं औषध असतं. थोडा काळ गेला ना, बघा सगळ्या जखमा भरून निघतील. मला अनुभव आहे म्हणून सांगते. सॉरी, आधीच तुम्हाला त्रास होतोय, त्यात तुमच्या समोर मी माझा रडगाणं गातोय. नाही गोपाळजी, असा विचार करू नका तुम्ही. माणूस शेवटी आपल्याच माणसांपाशी व्यक्त होतो की नाही. ते पुढे इन्स्पेक्टरने परत त्रास नाही ना दिला तुम्हाला? नाही, पण गोपाळजी, त्यानंतर माझा साकेत सोबत काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. म्हणजे झालं असं की त्या सगळ्या प्रकरणानंतर साकेत एकदा घरी येऊन गेला आणि त्या दिवशी जरा दादा आणि त्याचे वाद झाले. खरं तर आमच्यात भांडणं झाली होती आणि दादा उगीच मध्ये पडला. तेच साकेतने मनावर घेतलं असणार आणि तेव्हापासून त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. पण मी दादाला ताकीद दिलीये की काहीही कर आणि साकेतला माझ्या समोर घेऊन ये. तर तो म्हणालाय मी शोधतो असं. तुम्ही बसा, मी आले. मग तर मला जरा जास्त सावध राहिलं पाहिजे. मस्त झालेत पोहे. काय पण म्हणा आत्या, पण आपणही ह्यांच्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे. अहो, ह्यांनी या घरासाठी गावासाठी कधी काही कमी केलंय का? कायम या घराचा भाड्याचा गावाचा विचार करत असतात. तरी पण आप्पा असं वागले, मला काय हे पटलं नाही. आप्पांच्या ह्या अशा वागण्यामुळेच ना हे लहानपणी घर सोडून पळून गेलं असणार आहे. लाले, अगं आता ते बदललेत ग, आणि त्यांचा आता गोपाळवर जीव बी आहे. आता सुधाकरचं कसं आता दुःखात दिवस आहे. तुम्हाला खरंच असं वाटतंय का ते सुधाकर भाऊजींचा दुखवटा पाळतायत का 50 लाखांवर लक्ष आहे त्यांचं? लाले, हे समज आहे ना, घरातली पुरुष मंडळी काय ते बघून घेतील. आपल्या बायकांचं काय आहे ग, ते मस्त खमकी आहेत काय तो निर्णय घ्यायला. आता राहिली गोष्ट गोपाळची, तर तू त्याची चिंता करू नकस. आणि गोपाळच्या बाबतीत मी काय बी वाईट होऊ द्यायची नाही. तुला तर लय भूक लागली, खायला काय हाय का? हाय बघ तिकडे चिवडा, घे. हो, काय चाललंय तुमचं? हो, आम्ही इथं सगळी जाऊबाईंच्या दुःखात आहोत. या दुःखानं आमच्या घशाखाली गाज जाईना झालाय. तुम्हाला चिवडा खायचा आहे? थांबा,
लय कामं पडलेत घरात. घ्या भाकऱ्या करा. लाले काय चाललंय तुझं? अहो घ्या. तुम्ही असं नाही ऐकणार. मी जामकर साहेबांना फोनच लावते. आओ इकडे येता का जरा? आओ काय झालं? विचारा तुमच्या सुनेलाच. इथं माझी सून गेली आहे, त्याच्या दुःखात ना अजून सावरले नाही मी. आणि तुमची नवीन सून कामाला झुमती मला. तुला काम करायची काही गरज नाही. घरात दुखवटा आहे, तुझी मनस्थिती नसणार काम करायची. तू आराम कर. घरातली कामं करायला बाकीच्या जणी आहेत. आराम कर. ऐकलं ना? दुःखात आहे मी. नाही होणार माझ्याकडनं कामं. सांगते का तुझ्या जामकर साहेबांना? सगळी कामं तुलाच करावी लागणार आहे. बघितलं, अजून हातात 50 लाख पडलं नाहीत तर हा तोर आहे ह्यांचा. उद्या हातात पैसे आले ना, ह्यांचे पाय जमिनीवर नाही राहणार. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, मी हे सगळं लय दिवस सहन नाही करणार. लाले हे बघ, आधीच घरात सुतक चालू आहे आणि त्यात अशामध्ये घरात वाद नग बघ. मला तुला जमतंय ना तेवढंच कर, बाकीचं मी करून घे. पण तू ना बाईस काही दिवस शांतच बस बाई, कळलं का? राऊत फाईल. जैन सर. झुलर आहे, पेस्ट कंट्रोल करून घ्या. हो साहेब. ऐका, एक नंबर लिहून घ्या मोबाईल मध्ये. 98 22 97 43 192. लावा. साहेब फोन लागत नाही. त्यासाठीच दिला होता. त्याचं लोकेशन ट्रेस करा. हो साहेब. ऐका, पेस्ट कंट्रोल करून घ्या. इंग्लिशचं काय झालं? सर चालू आहे. हो. कॉपी सर. जैन सर. साहेब हे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट झाले. एक स्पीकर आणि एक माईक आणा. माईक आणि स्पीकर. माझा शास्त्रीय संगीताचा गायनाचा कार्यक्रम ठेवायचा. हा गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. ताई माई अक्का दादा मामा तात्या भैया